आशा काय पूर्ण विश्वास आहे मला की त्यांनी हे काम करतील, धनगर समाजासाठी काहीतरी करतील, पूर्ण विश्वास आहे आमचा त्यांच्या. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे. सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष बातम्या देणारं चॅनल समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत धाराशिव या ठिकाणी उष्णतेचा पारा जेवढा वाढलेला आहे तेवढाच निवडणुकीच्या प्रचाराचा पारा आणि तीव्रता वाढलेली आहे. तर आज आपण आलेलो आहोत धाराशिवमध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालया ठिकाणी, आणि या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी, ओमराजेंना पाठिंबा देण्यासाठी राजमाता अहिल्याबाई होळकर सेना जिल्हा धाराशिव या संघटनेचे पदाधिकारी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर सर, आता तुम्ही ओमराजेंना पाठिंबा दिला, पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. आपलं नाव काय? नामदेव वाघमोडे, जिल्हाध्यक्ष, अहिल्याबाई होळकर राजमाता सेना, जिल्हाध्यक्ष आहे. जिल्हाध्यक्ष. बरं, तुम्ही आता ओमराजेंना जाहीर पाठिंबा दिला आहे? हो, जाहीर पाठिंबा दिला. कसा बिनशर्त दिला? बिना शर्त, त्याची कोणची शर्त नाही राहिलेली. आम्ही बिना शर्त त्यांना पाठिंबा दिलेला आहे. मग आता तुमची जी काही संघटना आहे, जी संघटनेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना सगळ्यांना आव्हान केलं असेल तुम्ही की सगळ्यांनी आम्ही सगळे पदाधिकारी आणि सदस्य जेवढे पण आहेत त्यांची मीटिंग घेऊन आम्ही सगळ्यांना धनगर समाजाचा जेवढा जिल्ह्याचे धनगर समाजाचा समाज आहे त्यांना आव्हान केलेलं आहे. आम्ही बिना शर्त आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही सगळ्यांनी म्हणजे ओमराजेंना मतदान करा असं आम्ही आवाहन केलेलं आहे. बरे, तर दुसरे पदाधिकारी आहेत, सचिव आहेत. आपलं नाव सांगा. माधव दायगुडे. बरं, तुम्ही आता ओमराजे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी पत्र दिलं आहे? होय. मग तुम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत? अजिबात पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत आम्ही. सर्व असं धनगर समाज? हो, पूर्ण आमचा धनगर समाज आहे ना, पूर्णपणे आम्ही त्यांना पाठिंबा. म्हणजे आपल्या पूर्ण जिल्ह्यातून जेवढी आमची धनगर संघटना आहे तेवढ्यांनी ठरवलं पाठिंबा देण्याचं. राजमाता अहिल्याबाई होळकर सेना यांनी पाठिंबा दिलेला आहे, तुम्ही यांच्यासोबत आहेत. तुम्हाला काय वाटतं याविषयी? म्हणजे त्यांनी जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी बोलवून आणि सगळ्याला त्यांनी आव्हान केलेलं आहे की आपल्याला यावेळेस ओमराजे निंबाळकर यांना बिनशर्त पाठिंबा द्यायचा, असं त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्या मीटिंगला आम्ही उपस्थित होतो. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर ते भाजपचं कार्य करतात. आता तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांना पाठिंबा देतात, त्याविषयी आपल्याला काय वाटतं? या जिल्ह्यामध्ये कसं आहे, हा जिल्हा बऱ्याच दिवसापासून धनगर समाजाचं कुठल्याही नेत्याचं, महादेव जानकर असो, गोपीचंद पडळकर असो, कुठल्याही धनगर समाजाच्या नेत्याचं लक्ष या जिल्ह्यामध्ये ते दिलेलं नाही. त्यामुळे ह्यांनी 2000मध्ये आणि रजिस्ट्रेशन करून जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाकडे कोणच लक्ष देत नाही, म्हणून ह्यांनी रजिस्ट्रेशन करून सर्व समाजाच्या काय व्यथा आहेत ते मांडण्याचा जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमोडेंनी प्रयत्न सातत्याने. म्हणजे फक्त राजकीय फायदा करण्यासाठी गोपीचंद पडळकर असतील किंवा महादेव जानकर असतील, राजकीय फायद्यासाठीच काम करतात ते, त्यांनी समाजाचं काय करत नाही, काहीच बघितलेलं नाही. त्यामुळे यांनी काय केलं, समाजाच्या काय व्यथा आहेत ते मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यांनी यावेळेस आपल्या समाजाला न्याय देणारा माणूस ओमराजे निंबाळकर आहेत, म्हणून यांनी ओमराजाला बिनशर्त पाठिंबा द्यायचं जाहीर केलेलं आहे आणि निवडून आणायचा पण प्रयत्न करणार आहे. 100% प्रयत्न करणार आहे. बरं, मला एक सांगा, राजमाता अहिल्याबाई होळकर सेना ही संघटना जी आहे ते कशा उद्देशानं, म्हणजे उद्देश काय आहे या संघटनेचा? हेतू जे आहे हे राजकीय 20% आहे आणि 80% समाजकारण आहे. हेतू आहे त्या सामाजिक संस्था, समाज कार्य करणं. सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय अशी संस्था आहे. आता राजकीय 20% आणि 80% समाजकारणासाठी त्यांनी ह्या उद्देशाने ही संस्था स्थापन केलेली आहे.
तर आता तुम्ही संघटनेच्या संस्थेच्या मार्फत पूर्ण जिल्ह्यातील धनगर समाज असतील त्यांना काय तुमचं आव्हान काय असेल? धनगर समाजाचा STमध्ये समावेश करावा ह्या हेतून त्यांनी आजपर्यंत कुणी काही भूमिका घेतलेली नाही. नुसतं राजकारण आलं की तेवढ्यापुरतं बोलतात की आम्ही STमध्ये नाही, फडणवीस साहेबांनी मागच्या वेळेस पहिल्या मीटिंगमध्ये म्हणले होते पण आजपर्यंत काय झालेलं नाही. त्या हेतून हे ओमराजेनं प्रश्न मांडलेला आहे किंवा धनगर समाजाला STमध्ये समावेश करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आणि इथून पुढेही करणार आहे. त्यामुळं धनगर समाजाचा पूर्ण पाठिंबा हे ओमराजेला राहणार आहे. म्हणजे आता राजकीय बरेच झाले की फडणवीसांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा प्रश्न मिटवतो, पण ते मिटला नाही. त्याला 5 वर्ष होऊन गेले, पुन्हा 5 वर्ष होत आले, अजून प्रश्न मिटला नाही, ऐरणीवरच आहे. मग आता ओमराजेंनी जी संस्था जे ते काय प्रश्न मांडले, मराठा आरक्षणाविषयी पण प्रश्न मांडले. मग तुम्हाला आशा वाटते का किंवा ओमराजे हे धनगर समाजाचे प्रश्न मिटवतील अशी आशा वाटते? अशा काय पूर्ण विश्वास आहे मला की त्यांनी हे काम करतील, धनगर समाजासाठी काहीतरी करतील. पूर्ण विश्वास आहे आमचा त्यांच्यावर. म्हणून आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे बिना शर्त. आणि आणखीन धनगर समाज हा आत्ता सध्याला त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांनी संसदमध्ये त्यांनी प्रश्न केलेला आहे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी, मराठा आरक्षणासाठी त्यांनी आवाज उठवलेले आहे संसदेमध्ये. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमच्या धनगर समाजासाठी STचा आरक्षण देतील आणि त्यांचा संघर्ष हमेशासाठी राहील आणि ते संघर्ष करतील अशी आम्हाला विश्वास आहे. म्हणूनच आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. बरं, आता तुम्हाला खात्री आहे ओमराजे जसं मराठा समाज, मुस्लिम समाज, सगळ्या समाजाच्या आरक्षणाविषयी संसदेत त्यांनी आवाज उठवलेला आहे. तुम्हाला खात्री आहे किंवा आपलं धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न फक्त ओमराजेच मांडतील आणि कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल. तर मग एक जिल्ह्यातील धनगर समाजासाठी तुमचं काय आव्हान काय असेल? मी धनगर समाजाला एवढंच आवाहन करतो की आत्ता सध्याला जेवढे नेते आलेत तेवढ्यांनी फक्त सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्यासाठी हे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हे करू, धनगर समाजाचे आरक्षण करू, देऊत, हे देऊत. पण आता 10 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे राजकीय पोळी भाजून घ्यायचं काम केलं त्यांनी, फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेलं आहे. ते जमिनी लेवलमध्ये केलेलं नाही काम कुणी. आणि जमीन लेवलला हकीकत ओमराजेंना माहिती आहे की धनगर समाज कसा आहे आणि त्यांचं काय काय व्यथा आहे ते त्यांनी जाणून घेतात आणि पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांना विश्वास करतो त्यांच्यावर. मग आता जिल्ह्यातील मतदारसंघातील धनगर समाजाला तुम्ही काय आवाहन कराल? मी धनगर समाजाला एवढंच म्हणतो की ओमराजे निंबाळकर यांना बिनाशर्त आणि न हिचकिचता त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांना पूर्ण बहुमताने विजय करा. आणि ते पुढचं कार्य आहे त्यांच्यावर सोडून टाका, त्यांनी करतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि धनगर समाजाला मी म्हणतो की पूर्णपणे त्यांना पाठिंबा द्या आणि बहुमताने विजय करा. हां. तर हे आहेत राजमाता अहिल्याबाई होळकर सेना जिल्हा धाराशिव संघटनेचे कार्यकर्ते, अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, त्यांची आपण चर्चा केली. आणि यांचा पूर्ण विश्वास आहे की आपला प्रश्न संसदेत मांडतील आणि आपल्याला न्याय मिळवून देतील. तर ते फक्त ओमराजे निंबाळकर. म्हणून त्यांनी सर्व जिल्ह्यातील मतदारसंघातील धनगर समाजाला आवाहन केलं आहे की ओमराजेच्या पाठीमागे खंबीर उभं राहा आणि त्यांना बहुमतानं निवडून द्या. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.